गुड मॉर्निंग मित्रांनो, मस्त अशी अहमदाबाद ट्रिप केलेली आहे आपण. आणि फायनली मित्रांनो आज आपल्याला गाडी खाली करायला किर्लोस्कर कंपनीमध्ये जायचं आहे हडपसरला. तर हा ह्या सिरीजचा शेवटचा ब्लॉग. तर पूजा करूया. गाडी जस्ट क्लीन झाली आहे. आता इथून हडपसरला जाऊ. रोडलाच आहे, म्हणजे आपल्या हडपसरच्या थोडं अलीकडे जी कंपनी आहे लेफ्ट साईडला हडपसर MIDC मध्ये. रात्री आलो, डायरेक्ट झोपलो, जेवलो थोडा आणि झोपलो. तर सकाळी 11 वाजताच उठलोय आणि आता आपण निघालोय कंपनीकडे. तर लोकेशन भेटलंय आपल्याला किर्लोस्करचं. तर आता जाऊया, डायरेक्टली गाडी खाली करूया. आणि जातानाच मित्रांनो आपण हिशोब पण क्लिअर करून घेऊ, ट्रिपचा किती खर्च होतो, कितीचं बुकिंग होतं, या सगळ्या गोष्टी. तर जाताना मित्रांनो आपल्याला 6,000 रुपये 6,500 रुपये खर्च आला होता. आणि त्या डिझेल खर्चाचं बजेट आपण 5,000 रुपये ठेवलं होतं. तर जाताना पण 5,000, त्याच्यानंतर 900 रुपये टिप्पेचा खर्च, टोलचा खर्च आला 120 रुपये टिप्पी खर्च. आणि जेवणाचा खर्च असा 100 रुपयाची एंट्री बसली होती आपल्याला नर्मदेच्या पुलावरती नो एंट्रीमुळं. तर 6,500 रुपये आपल्याला जाताना खर्च झाला होता. आणि मित्रांनो येताना आपल्याला 5,500 रुपये खर्च आला. कारण आपण डिझेल तर 5,000चं भरलं, टोल खर्च टिपी खर्च सेम झाला आहे. पण गाडीमध्ये अर्धा टँक डिझेल शिल्लक आहे, म्हणजे कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपयाचं अजून टँकमध्ये डिझेल शिल्लक आहे. तर तो खर्च वाचतोय, म्हणजे आपल्याला टोटल खर्च मित्रांनो 12,000 रुपये या ट्रिपला आला आहे जाऊन येऊन. आणि जर तुम्ही अहमदाबाद लाईन चालत असाल तर अहमदाबाद लाईनला आपल्याला मित्रांनो बुकिंग 11,000 ते 15,000 ह्या रेंजमध्येच भेटतं, 600-650 किलोमीटरच्या हिशोबाने. ट्रान्सपोर्टरची दोन्ही पण बुकिंग होती, जायची येताना पण तसंच ट्रान्सपोर्टरचं बुकिंग होतं. त्यामुळं त्याच रेंजमध्ये मित्रांनो आपल्याला बुकिंग अमाऊंट लागलेली आहे. तर एक सांगेल की मी एक साईडचा ट्रिप खर्च आपल्याला खर्च आला आणि एक साईडचा ट्रिप खर्च आपला प्रॉफिट झाला ह्या सिरीजला. म्हणजे तुमच्या आता लक्षात आला असेलच की आपल्याला किती शिल्लक राहिले किंवा किती प्रॉफिट आला. कारण अमाऊंट सांगितली तर मग त्याच्यावर तर थोडे इश्यू होतात, म्हणून ते अमाऊंट सांगत नाही. तर मस्त अशी सिरीज झाली आपली. आणि नॉमिनल तुम्हाला किती खर्च येतो हे पण आता हे लक्षात आला असेल. तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. मला सजेशन्स नक्की सांगा, कारण मी ऑलरेडी सोमनाथ भाऊंशी पण डिस्कस केले या विषयावरती. 2 सजेशन्स त्यांनी दिले होते. तर एक तर चॅनलला मला रिनेम करावं लागेल, म्हणजे दुसरं नाव सजेस्ट करावं लागेल. तर कोणतं नाव ठेवायचं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, की आपण त्यातल्या त्यात एक चांगलं नाव चॅनलचं ठेवू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी रीच असते तर ती रीच डाऊन आहे चॅनलची पूर्ण. CTR वगैरे ते बऱ्याचशा गोष्टी असतात. तर रीच पूर्ण चॅनलची डाऊन आहे. त्यासाठी लँग्वेजसुद्धा स्विच करावी लागेल, कारण चॅनल फक्त ठराविक लोकांपर्यंतच व्हिडिओ पोहोचतात, त्याच्या पुढे व्हिडिओ पोचत नाही. आणि ऑल ओव्हर इंडिया जर व्हिडिओ पोचवायचे असतील तर मग कंटेंटमध्ये लँग्वेज चेंज करावी लागेल. लँग्वेज स्विच करायचा पण एक ऑप्शन मला तिथं दाखवतोय, तर मला तो पण वापरावा लागू शकतो. त्यामुळे नक्की सजेशन द्या की आपल्या चॅनलला ग्रो करण्यासाठी. कारण बघा एवढी मेहनत आहे, कितीतरी लॉंग रूटच्या ट्रिप्स होतात, लॉंग आउट स्टेशनच्या सिरीज होतात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा जास्त सिरीज असतात आपल्या. आणि ते व्हिडिओ फक्त ठराविक 2,000 आणि 3,000 लोकांनी पाहिले, तर त्यातून इन्कम पण नाही येत मित्रांनो. तर तुम्हाला यूट्यूबचा इन्कम किती असतो हे सांगायचं असेल तर अजून आपल्याला कोणत्याही प्रकारचं पेमेंट आलं नाही. त्यांचा क्रायटेरिया असतो तो कंप्लीट झाल्यानंतर पेमेंट येतात. बट आता 1.5 वर्ष होत आलं आपल्या चॅनलला, आणि जर ग्रोथ नसेल तर मग ते व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या मागची मेहनत तुम्ही बघताय. आणि एवढी मेहनत करून जर त्यातून आउटपुट काही येत नसेल तर ते मेहनत व्यर्थ आहे ना. तर नक्की सजेस्ट करून सांगा मला चॅनलचं नाव, आणि बाकीचं लँग्वेज स्विच करण्याबद्दल सजेशन्स काय असेल तर ते पण सांगा. तर नक्कीच तुमचे पण काही सजेशन्स असतील तर द्या. तर आपण पोहोचू आता हडपसरला आणि डायरेक्टली गाडी खाली करून घेऊ. तर समोरच मित्रांनो कंपनीचा गेट आहे किर्लोस्कर, आणि इथे आपल्याला आता गाडी खाली करायची आहे. तर सरांना फोन केला होता आता त्या, तर बोलले 5 मिनटात येतोय. बघूया गाडी खाली करायला किती वेळ लागतोय. 5-10 मिनटाचंच काम आहे फक्त आपलं गाडी खाली करायचं. तर एंट्री वगैरे करून घेऊ आणि गाडी खाली करून घेऊ. कंपनीमध्ये मित्रांनो हेल्मेट जॅकेट कंपल्सरी आहे. जॅकेट नाही आहे, शूज हे बघा, शूज
आणि हेल्मेट कंपल्सरी घालावं लागतं. तर एंट्री करून झाली आहे पेपर. आता डायरेक्टली गाडी आतमध्ये घेऊ, मटेरियल खाली करू आणि बाहेर येऊ, कारण आतमध्ये फोन अलाउड नाही आहे शूटिंग वगैरे करण्यासाठी. चला डायरेक्टली भेटू गाडी. विचित्र कंपनी किर्लोस्कर, म्हणजे सांगत नाही तुम्हाला, टायमावरती सांगत नाही. हे काम झालं तिथं चेक कर, तिथं झालं तिथं चेक कर. त्या गेटवरतीच 3 तास गेलेत याच्याकडं त्याच्याकडं फिरण्यामध्ये. चला झाली आहे गाडी खाली, आलोय आता बाहेर. आणि ते आता वाघोलीचं बुकिंग कन्फर्म केलंय नाशिकला जाण्यासाठी, तर ते लोडिंग करून घेऊ. हा बघा MIDCचा रोड, धडधड धडधड सगळं रस्त्याचं वाटोळं झालेलं आहे. त्यामुळं लवकर जायचं आहे, कारण ती कंपनी पण बंद होणार आहे. जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं आहे मित्रांनो. आपण आहे केशवनगर मुंडव्याच्या ट्रॅफिकमध्ये, बघू शकता फुल जाम इथपर्यंत आहे. जस्ट ब्रिज उतरलो आहे आणि आता हे ट्रॅफिक बघा. आणि आतमध्ये आपली कंपनी आहे. चला हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 6 पिओचे 7 बॉक्स आहेत आणि 1 पाऊच 8. एका पिओचे 2 बॉक्स आहेत. ओके. तर मित्रांनो तुम्ही आता मटेरियल पाहिलं आणि आता हे पेपरचं साईज बघा किती पेपर आहे. म्हणजे अख्खा अर्धा A4 साईजचं बंडल बसेल एवढा पेपरचा बंडल आहे हा. आणि वाजलेत मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजून 4 मिनिटं झाले. आपलं लोकेशन त्यांच्याकडून घेतलेलं 227 किलोमीटर दाखवत आहे. अंबड MIDC नाशिकचं. इथून आता ही नवीन जर्नी सुरू होते नाशिकची. रात्रीतच मित्रांनो आपण जाऊन कंपनीच्या गेटवरती थांबू. थोडं फास्टच जाणार आहे, फक्त मध्ये आता कुठेतरी जेवायला थांबेल आणि डायरेक्टली नाशिकला पोहोचू. तर टायमिंग दाखवतोय 5 तासाचा, बट 7 ते 8 तास आरामात लागतील आपल्याला. तर इथून डायरेक्ट आता बाहेर पडूया, वाघोलीमध्ये जाऊया. वाघोलीमधून लेफ्ट घेऊन खेडकडे निघूया. खेडवरतून डायरेक्टली आपलं रेग्युलर रोडनेच जायचं. आणि एक सर्वात महत्त्वाचे अपडेट मित्रांनो, आपण गुजरातची सिरीज कंप्लीट केली आहे, पण गुजरातमध्ये जेव्हा आपण बॉर्डर क्रॉस करतो, तर बॉर्डर क्रॉस केल्यानंतर फर्स्ट लेनला गाडी चालू नका, कारण तिथं पावती पडते. हितेश भाईंनी मला दुपारी कॉल केला होता आणि क्लिप पण पाठवून दिली की त्या रोडला फर्स्ट लेनला गाडी चालवत जाऊ नका. सेकंड लेन आणि थर्ड लेन या 2 लेनलाच गाडी चालवा. ओव्हरटेक लेनला किंवा कार लेनला आपल्या टेम्पो सेगमेंटच्या गाड्या चालवत जाऊ नका, मोठा फाईन पडतो. तसंच आपल्या एक्सप्रेस पुन्हा मुंबई एक्सप्रेसना पण तेच झालेलं आहे. तर काळजी घेत जा, लेनचे रूल्स फॉलो करा, म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकचं चलन येणार नाही. जिथं ओव्हर स्पीडिंग आहे, जिथं लेनचं सिम्बॉल केलेलं आहे, तर तिथं थोडी काळजी घ्या. गावांची नावं लक्षात राहू द्या. आपण वाघोलीमधून वाघेश्वरापासून लेफ्ट मारला होता, त्यानंतर तो रोड आपल्याला भावडी मार्गे तुळापूरला घेऊन येतो. तुळापूरवरतून परत आपण राईट मारला आणि आता आपण आहे शेल पिंपळगावमध्ये. तर शेल पिंपळगावमधून आता आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. तो रोड जाईल दावडी लिमगाव मार्गे, डायरेक्टली आपल्याला घेऊन जाईल खेडला, राजगुरुनगरला. तर हा मधला शॉर्टकट आहे. जर तुम्ही जात असाल कधी किंवा येणार असाल वाघोलीमधून, तुम्हाला जर नाशिककडे निघायचं असेल तर हा रोड नक्की ट्राय करा. तर आता या चौकातून आपण लेफ्ट घेऊया. हा शेल पिंपळगावचा चौक आहे नदी ओलांडल्यानंतर. तर इथून घेऊ लेफ्ट आणि जाऊ डायरेक्टली आता दावडी लिमगाव मार्गे राजगुरुनगरला. तर मित्रांनो आपण नारायणगावच्या अलीकडे थांबलोय, जेवण्यासाठी थांबलो होतो. जेवण उरकून घेतलंय. शेजारीच आप्पांचा ढाबा म्हणून हॉटेल आहे. तर इथं थाळी सिस्टीम भेटते, म्हणजे व्हेज थाळी, नॉन व्हेज थाळी, चिकन थाळी अशा थाळ्या वगैरे भेटतात तिथं. तर इथपर्यंत आलो. कळमच्या थोडं पुढे, नारायणगावच्या थोडंसं अलीकडे, म्हणजे आपल्या परिसरात आहे. तर आपल्या परिसरावरतून वाटलं इथं कळममधून आपलं गाव फक्त 12 किलोमीटर राहतं, 12 ते 15 किलोमीटर, म्हणून बोललो आपल्या परिसरामध्ये. तर कधी एखादा ब्लॉग तर होईलच नक्की. ज्यावेळेस आपण घरी जाऊ त्यावेळेस ब्लॉग बनवू. मस्त परिसर आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला. तर जेवण उरकलंय जस्ट
आणि आता इथून आपल्याला मित्रांनो 150 किलोमीटर नाशिक राहतं. तर रूट बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल आणि आपला रेग्युलर रूट आहे, रात्रीचा प्रवास आहे, त्यामुळे फटाफट जायचं आहे आणि हा ब्लॉग कव्हर करायचा आहे. तर जाण्याची येण्याची जर्नी पण आपण याच्यामध्येच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जाताना आपण संगमनेरमध्ये डिझेल भरलं होतं, येताना पण आपण संगमनेरमध्येच डिझेल भरूया. म्हणजे 150-300 किलोमीटरची रनिंग मित्रांनो आपण 2000च्या डिझेलमध्ये झाली. तर चला, समोर 1 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. याचा फास्टॅग बंद पडला, झाला रीड. आपला फास्टॅग आता रीड करून घेऊ आणि जाऊ. कुठे आहे चहा घ्यावा असं वाटतंय बरं का मित्रांनो, कारण चहाचा टायमिंग पण आपला झालेला आहे. चला इथंच थांबून आज एखादा मस्त 12:30 वाजलेत. 12:30 वाजलेत म्हटल्यावरती चहा पण घेऊ, डिझेल पण भरू. तर पहिला इथं चहा घेऊ, गुळाचा चहा, आणि मग पुढे डिझेल भरता येईल. म्हणजे स्टॉपच नाही, डायरेक्ट मग जागेवरती पोचता येईल. हे आहे चॉकलेट. म्हणजे रात्रीच्या प्रवासात जागण्यासाठी 2च गोष्टी लागतात, एक तर चॉकलेट, चिंगम शक्यतो जास्त, आणि चहा. कारण काय होतं, चहा पिल्याने कमीत कमी थोड्या वेळ तरी तरतरी राहते आणि तोंड चालू राहिलं ना, म्हणजे काही ना काही चावत राहिलं ना, तर मग झोप लागत नाही. नाहीतर मग मोबाईल लावायचा, गाणी ऐकायची, किंवा मग काहीतरी पॉडकास्ट वगैरे लावायचं, ते ऐकायचं, नाही तर बातम्या लावायच्या, ज्याच्यामधून असं काहीतरी नवीन पुढं काहीतरी घडेल हे ऐकायला भेटेल. म्हणजे असं असेल ना तर झोप पण लवकर येत नाही. म्हणून या 2-3 गोष्टी. तर निघूया मित्रांनो आता डायरेक्ट पेट्रोल पंपावरती जाऊया. समोरच 1 किलोमीटरला पेट्रोल पंप आहे. डिझेल पण फुल करून घेऊ तिथे जाऊन. आईला 3ऱ्याच गिअरमध्ये डायरेक्ट. गाडीत वजन नसलं ना, गाडी कळत नाही कोणत्या गिअरमध्ये निघाली तर निघाली. आता बघा 3ऱ्या गिअरमध्ये डायरेक्ट निघालो. अशी असते पॉवर गाडीची. म्हणजे तुमच्या गाडीची टॉर्क पॉवर किती आहे, कॅपॅसिटी कशी. नाहीतर गाडी 3ऱ्या गिअरमध्ये धडधड धडधड केली असते. वजन आहे 200-300 किलो, बट तरी पण कोणत्या गिअरला गाडीचा पिकअप कसा आहे हे समजून येतं लगेच गाडीच्या कंडिशनवरती. चला, HP चा पंप आहे, डिझेल भरून घेऊ. तर आज थोडी थंडी कमी आहे मित्रांनो, तरी पण आपले कानटोपी घातले, कारण घसा तुम्हाला माहिती आहे आपला घसा ऑलरेडी बिघडलाय. तर 2,500 रुपयाचं डिझेल भरून घेतलाय. चहाचा ब्रेक पण झालाय. 12:30 वाजून गेलेत. तर अजूनही 75 किलोमीटर आपलं नाशिकचं रनिंग आहे. आणि आपला रस्ता किती विचित्र आहे सगळ्यांनाच माहिती. मध्ये काही दाखवण्यासारखं नाही, रस्त्याला खड्डे जास्त आहेत आणि घसा दुखतो, त्यामुळे जास्त काय त्या खड्ड्यांवरती बोलणं टाळलं. प्रवास उरकून घेतला, पूर्ण जर्नी कव्हर केलेली आहे. तर आता पोहोचू डायरेक्टली कंपनीच्या गेटवरती, जाऊन आराम करूया, कारण आपली गाडी तर सकाळीच खाली होणार. त्यामुळं आता काय आपल्याला कंपनीमध्ये घेणार नाही, त्यामुळं कंपनीच्या गेटवरती थांबू आणि मस्त असा आराम करू. फायनली मित्रांनो आता झोपायची तयारी करतोय. तुम्ही हिला बऱ्याच वेळा प्रश्न पडत असेल की गाडीमध्ये झोपलं कसं जातं. तर ब्लँकेट तर आहे आपले ऑलरेडी, आणि इकडे बघू शकता ही आपली उशी आहे गाडीमधली मेन. त्यानंतर ही आपली बॅग पण गाडीमध्येच असते, आणि तिच्या खाली बकेट पण आहे. ही बकेट आहे, बकेटवरती आपण बॅग ठेवली आहे. आणि ही आता ही उशी इकडे ठेवायची, म्हणजे हा कॉर्नर पॅक होऊन जातो, जेणेकरून आपला स्पेस वाढतो. आणि मग मस्तपैकी अशी पाय लांब करून झोपायची. थोडे वरती जातात, त्यानुसार ॲडजस्ट करावं लागतं. तर हे ब्लँकेट आणि ही आपली झोपण्याची पद्धत. तर मस्तपैकी असं
डोकं वर काढून झोपायचं. तर पिकअप मध्ये झोपायचं म्हणलं तर हीच एक प्रॉब्लेम आहे की प्रॉपर बेड जरी नसलं तरी माणसाचे पाय आरामात कम्फर्टेबली लांब करून झोपतात. बघू शकताय बघा, असं पाय कॉर्नरला टाकून द्यायचे आणि झोपायचं. जर हे शीट फोल्ड होत असतं ना असं पुढं, तर मग ते मस्त मागच्या साईडला पाय टाकता आले असते, फ्लॅट करता आलं असतं. म्हणून मी बेड बनवत नाही तर गाडीमध्ये बेड कधीच बनवलं असतं, कारण आपल्याकडे वेल्डर आहे घरचंच आहे, त्यामुळं त्याचं काही टेन्शन नाही. पण याच्यातच मॅनेज होत आहे म्हणून काय बेडची गरज पडत नाही. तर चला सगळ्यांना मस्त असं एक गुड नाईट. भेटूया मित्रांनो सकाळी. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे 9:30 वाजलेत. आजचा अलाराम लावला 8:30 वाजता, दुसरा अलाराम वाजला आणि 9:30 वाजता उठलोय. तर कंपनीमध्ये पेपर वगैरे सबमिट केले. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला गाडी खाली व्हायसाठी. तर ही आहे कंपनी. रात्री अंधारात दिसते नसेल तर समोरच दिसतंय MIDC नाशिक एमर्सन. बूम. तर चला, इथं जवळ काय नाश्त्याला नाही, एक चहा तर पिऊन घेतला. चहाचा आहे जवळ स्टॉल. चला जाऊया, लगेच खाली करून घेऊया. छोटे छोटे बॉक्स तुम्ही पाहिले असतील. मित्रांनो आतमध्ये किती आपली गाडी खाली. तर दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो आणि आपण आता आंबड MIDC मधून बाहेर पडतोय, कारण आपण राज ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला थांबलो थोडा वेळ. पण आपल्याला काही बुकिंग भेटलं नाही तिथून. त्यांच्याकडून शक्यतो लॉंग रूटचं बुकिंग भेटतं, त्यामुळं आपल्याला घरी जायचं आहे म्हटल्यावरती आपल्याला पुण्याचंच बुकिंग पाहिजे होतं, म्हणून निघालं रिटर्न. तर पोहोचलोय मित्रांनो आपण डायरेक्टली पुण्यामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत आरवी मॅडम. हाय बाय काय टाटा काय आहे का नाही. चॉकलेट खाते ॲक्च्युली. आपण जर रात्री चॉकलेट घेतले होते तर तिचं काम असतं की गाडीमध्ये आल्यानंतर पप्पाकडे चॉकलेट असतात तर चॉकलेट घ्यायच्या, 2-3 चॉकलेट घ्यायच्या. किती घेतलं? एक पिपी मावला दिली, एक मी घेतली आणि एक खाल्ली. 3 चॉकलेट घेतले. तर चला त्यांच्यासाठीच आहे सगळं काही. तर मस्त अशी आपली नाशिकची ट्रिप झाली मित्रांनो. येता ही लाईट बसवली एक नवीन. तर इथून आता ह्या ब्लॉगचा एंड करायचा टाईम झाला, कारण रिटर्नला आपल्याला काही बुकिंग भेटलं नाही. आपण ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला थांबलो. ट्रान्सपोर्टरकडून राज ट्रान्सपोर्टकडून अंबड MIDC मध्ये बाहेरचं बुकिंग भेटतं, त्यामुळं आपल्याला लोकलचं पाहिजे होतं, कारण घरी यायचं होतं. म्हणून काही थांबलो नाही, डायरेक्टली रिटर्न निघून आलो. एमटीच आलो, त्यामुळे बाकी काही शूट करत बसलो नाही, कारण यायचं लवकर होतं. तरी 9:30 वाजलेत. तर चला हा ब्लॉग एंड करूया मित्रांनो, कारण या ब्लॉगमध्ये आपल्याला 6,500 रुपयाचं बुकिंग लागलं होतं, हे रेग्युलर कंपनी असल्यामुळे. आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्याला खर्च आला आहे मित्रांनो, काल रात्री 2,500 रुपयाचा आपण डिझेल भरलो होतं संगमनेरमध्ये. त्यातच गाडी डायरेक्टली रिटर्न आली आहे. 500 रुपये टोल खर्च, असा 3,000 रुपये खर्च आपल्याला या ट्रिपला आला आहे आणि 3,500 रुपये आपल्याला शिल्लक राहिले. तरी ठीकच रिपोर्ट आहे, कारण रिटर्नचं बुकिंग शोधलं असतं मग वाढवता आलं असतं काहीतरी. बट चला काही प्रॉब्लेम नाही, झाली ती ट्रिप मस्त झाली. हा ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय. म्हणजे बाय बाय बाय. गुड नाईट वाईज.